चला तर मग ऑन द वे. सध्या मी आता निवखोलीतून निघालोय. मस्त पावसाळी वातावरण आहे. असंच वातावरण पुढे देखील राहिलं पाहिजे तर अजून मजा येईल. त्याच्याच रत्नागिरी सिटीतून बाहेर पडतोय. जयस्तंभाला आलोय. जयस्तंभावर लेफ्ट घेतोय. रस्ता बघा एकदम खराब आहे रस्ता. आता जस्ट काशी विश्वेश्वर देवालय आहे रत्नागिरीला. तिकडनं जो राईड घ्यायचा आहे सरळ घेऊन पावसात रस्त्याची फुल वाट लागली. टेम्पल गणपती आहेत म्हणून रस्ता याला पण केलाय का. आपण सध्या पोहोचलेलो आहोत घाट्याच्या ब्रिजवर. हा रस्ता बघा सुंदर रस्ता आहे. उजव्या हाताला भाट्याचा समुद्र आहे. कोल्हा गेला समोर. बघितला तुम्ही कोल्हा सुंदर समुद्र आहे. बाजूला बघाल तर मस्त सुंदर सुरूची झाड आहेत. कोकण पावसात म्हणजे एकदम स्वर्ग आहे. हे समोर दिसतंय ते तुम्हाला झरीविनायकचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे गणपतीचं. आणि आता आपण लागतोय तो पावस रोडला. स्वामी स्वरूपानंद यांचा मठ पावस. हा देखील रस्ता एकदम सुंदर आहे. समुद्र बीच रिसॉर्ट मनोहर जोशी यांचा समुद्र बीच रिसॉर्ट इथे आपण पोहोचलो आहोत. सध्या थोडासा रस्ता मध्ये खराब होता पण आजचा रस्ता एकदम सुंदर आहे. चकाचक रस्ता आहे. हा आहे पावस रोड. कशेळी 33 किलोमीटर सांगतो इकडे या स्पॉटवरून. रस्ता बघा असा जर मुंबई गोवा हायवे झाला तर वाव. वातावरण पण एकदम मस्त आहे. पाऊस पडून गेलाय. चालू मला आपण कसोब या ठिकाणी आलेलो आहोत. मजगाव रोड मजगाव रोडला आलो. बाप आहे इकडनं सांगते पावस 9 किलोमीटर फक्त. थोड्या वेळाने गोळप येईल
गोळपचा जो उतार आहे ना, सांभाळून गाडी चालवावी लागते इकडे. पण रस्ता चांगला आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. गोळप घेईल गोळप. राईट साईडला येतो गोळप पूल. इकडे आमचे नातेवाईक सगळं म्हणजे फॅमिली फ्रेंड्स आहेत. गणपती त्यांच्याकडे येतो. भाऊ जर वेळ मिळाला तिकडे जाऊन येईल, जाईन. आता जो पुढचा स्टॉप येईल, पुढचा स्पॉट येईल तो येईल पावस. स्वामी स्वरूपानंद स्वामी यांचा मठ इथे आहे. तीव्र चढ आहे थोडासा. इथे थोडासा घाटाच लागतो. थोडासा चढून एकदम स्टीप आहे. पुढे ट्रक असल्यामुळे ओव्हरटेक देखील करायला मिळत नाही. शक्यतो घाटामध्ये ओव्हरटेक करू नये. हा जो राईट येतोय युटर्न राईटचा, तो आहे पावसला जायला. आणि देवधे, लांचा वगैरे जे आहेत ना ते लेफ्टला येतात. पुनस वगैरे. तर जो येतं आपलं पावस. थोडा मध्ये रस्ता खराब होता, आता ठीक आहे. हे पावस बाजारपेठ. उजव्या साईडला पावस ST डेपो आणि डाव्या साईडला जो एक लेफ्ट असा गेलेला आहे तो आहे पावस स्वरूपानंद स्वामी मठांचा मठ. लेफ्टला रस्ता गेला आहे तो. आपल्याला जायचं आहे कनकादित्य मंदिर. आपण पुढे चला. पावस गेल्यावर परत एक छोटासा घाट लागतोय. पावस गेल्यानंतर एक दोन रस्ते येतात. एक लेफ्टला जातो आणि एक राईटला. आपला राईटचा रस्ता घ्यायचा आहे, गावखडी वगैरे. मित्रांनो व्ह्यू बघा. त्यांना पावसात कोकण. मित्रांनो पूर्ण काढायला आलेलं आहे आता. इकडनं 9 किलोमीटर सूर्य मंदिर. एकदम ब्रिज आहे. वाव. शेळीतून 5 किलोमीटर सांगतोय. समुद्र असल्या कारणामुळे इकडे परत सुरूच बंद. कारण मगाशी सांगितलं की एका ठिकाणी लिहिलं होतं ब्रिजवरती 9 किलोमीटर म्हणून, 5 किलोमीटर म्हणून. आणि आता इकडे असं लिहिलं होतं पुढे की 13 किलोमीटर म्हणून. नक्की किती किलोमीटर आहे? तर एक छोटासा रस्ता इकडे 3 किलोमीटर आहे म्हणून सांगत आहे. एकदम छोटासा निमुळता रस्ता आहे.
समर्थ मठ कशेळी. अरे वा, इथं जाऊन येऊया. भैया रस्ता तर एकदमच निमुळता होत चाललेला आहे. ओ MG. मित्रांनो, एका ठिकाणी विचारलं तर त्यांनी सांगितलं की इकडं 3 किलोमीटर आहे म्हणून. 5 मिनिटाचं अंतर दाखवते गुगल मॅपवर. बघू पुढे. 200 मीटरवरून टर्न राईट म्हणून सांगतोय गुगल मॅप. ओके. In 600 meters, turn left. मित्रांनो, अशा प्रकारे मंदिर जवळ आलंय. Slight right. Then you will arrive at your destination. गुगल मॅप सांगतो की तुमचं डेस्टिनेशन जवळ आलेलं आहे. बघू किती लांब आहे अजून ते. मंदिराचा परिसर तर दिसतो आहे. आय थिंक You have arrived. हे आहे डेस्टिनेशन. अशा प्रकारे आपण आलेलो आहोत. पोचलो आहोत आपण शेवटी. बघा, हे मंदिर आहे. मंदिराचं एंट्रन्स आहे. मंदिर परिसर आहे. शूट करून देत नाही. स्थानिक लोकांना विचारलं त्यांनी सांगितले की मूर्ती 1000 वर्षापूर्वीची आहे. विष्णू मंदिर. ती पुरातन मंदिर आहे. पुरातन मूर्ती आहे. एक मंदिर है. शंकराचं मंदिर आहे.
लोणचे पापड किती सुंदर मिळतात. कनकादित्यांचं दर्शन झालंय. आता देवघर त्या गणीच्या इकडे जातो. इकडे 2 किलोमीटर म्हणून तिकडे सांगितलं. देवघळी बीच इकडनं राईट. देवघळी बीचच्या इकडे जाण्याचा रस्ता ॲज युजल एकदम टफ आणि निमुळता होत गेलेला आहे. मध्ये बरे खराब सुद्धा आहे. बापरे, हा खड्डा बघा, डेंजरस आहे. शिट. फोटो सेशन चालू आहे इथे. रस्ता एकदम बापरे, फुल अननोन रस्ता आहे. रस्त्यावर कोणच नाही. मला वाटतंय आता पोचतोय आपण. समुद्र तर दिसलेला आहे. शिट. स्वर्ग 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 यार, स्वर्ग. खतरनाक 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 एकदम. कुठे गाडी लावू? वाव. किधर जाने का, किधर गाड़ी लगाने का? ओह शिट, बनवलं यार खरंच. गाडी कडे लावायची. पार्किंग इकडे आहे वाटतं, इकडेच लावूया पार्किंग. चलो, गाडीत त्याच्यात उतरून गावात खतरनाक एकदम. इकडे पण झालं. स्लो मोशन वर एकदम. वाव. मी आता चालत चालत चाललो तिकडे घळीकडे उतरत तिकडे. चालायला पण मस्त वाटतं. ओ हे बघ, इथे जायचं आपल्याला. काय समुद्र जबरदस्त. बघूया. ओहेना
कुठून रस्ता आहे? रस्ता घ्यायला हवा होता. मग इकडे पोहोचलो असतो आपण. शकून दुसऱ्या अवसर आलो. अरबी समुद्र. गुफा आहे बघ. निसर्गाची किमया आहे यार. चला परत निघूया आता. आता मोर्चा वळू गणेश गोळे मंदिर. इथून निघता काढता बाईक घेऊ. संध्याकाळ होत आली. 5:20 झाले संध्याकाळचे. तिकडं निघू आता. इकडं गणेश गोळेला जातोय. गणेश गोळेला. गणेश गोळेचा गणपती. असं वाटतं की लोकांच्या दारातच गाडी असं वाटतं. जस्ट लेफ्ट घेतला का आपण हायवेवर आलो. तर इथून आपण गणेश गोळे. किती लांब आहे ते माहीत नाही. कशेळी बस डेपो आलेला आहे. गणेश गोळे एकूण 28 मिनिटाचं अंतर दाखवतो आहे गुगल. जवळजवळ 19 किलोमीटर. तोच रस्ता आहे ज्या रस्त्याने आपण आलो. तोच रस्ता आहे. बघूया पुढे. मंदिर तसं जवळ आलेलं आहे. समोर दिसतंय बघा ते मंदिर. In 200 meters, your destination will be on the right. हे आहे गणेश गोळे मंदिर. Your destination is on the right. कुठे करू? गणपती मंदिर स्वयंभू आहे. पायऱ्या उतराव्या लागतील. मूर्ती गणेश गोळे. सुंदर मंदिर आहे. आजूबाजूला
आणि आपण मेन रोडवर येऊ आपण आता थोड्या वेळाने. एवढी मोठी बापरे. मित्रांनो, हीच ती कमान, लक्षात ठेवा. तिथून आपण आतमध्ये लेफ्ट साईड जातो. आता आपल्याला इकडे लेफ्ट जायचं आहे घरी न्यूखोलला जायला. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि कमेंट्स प्लीज कसा वाटला तर नक्की सांगा. ओके, गुड बाय.